सामाजिक सलोखा, ऐक्य निर्माण करण्यासाठी, मनाला शांती मिळण्यासाठी माणसं मंदिरामध्ये जातात. मनाचं जे मंदिर आहे ते झालं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम सांगतात, मी तर मंदिर माझ्या हृदयातले विकार काढून हृदयाचंच मंदिर केलं. कशाचं केलं? हृदयाचंच मंदिर केलं. म्हणजे साठविला हरी जीही हृदयी मंदिरी, त्यांची सरळी झाला सफल व्यापार. पण आम्ही वारकरी मंदिरामध्ये जातो. मंदिरातलं कीर्तन वाळवंट्यामध्ये आलं. का आलं? तत्कालीन परिस्थितीमध्ये नामदेव महाराजांच्या हाताने देव जेवला असं आपण मानतो. त्या नामदेव महाराजांना मंदिरात कीर्तन करता आलं असतं. मंदिरातलं कीर्तन वाळवंट्यामध्ये का आलं? याचा विचार जर आपण त्या मुळाशी गेलो, त्याचं जर संशोधन केलं, आपल्या अशा लक्षात येईल की त्या परिस्थितीमध्ये चोखोबराने कीर्तन ऐकता यावं, अस्पृश्य समजल्या गेल्या चोखोबराने कीर्तन ऐकता यावं म्हणून मंदिराचं कीर्तन वाळवंट्यामध्ये आलं. समतेची मुहूर्तमेढ रोवली गेली. म्हणून आम्ही वारकरी हरिपाठ, काकडा, भजन, कीर्तन, जागर करतो, तोही कोणताही भेदभाव न करता. तुम्ही एखाद्या गावचं बघा, गावात ठिकाणी जावा, एखाद्या मंदिराचं भजन असेल तर तिथं सगळ्या जातीची धर्माची लोक येऊन काय करतात? भजन करतात. का? याता येथे धर्म नाही सुद्धा असा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुकोबारा सांगतात, वर्ण अभिमानी कोण झाले पावन, ऐसे द्या सावन मनपाशी. वर्णाचा व्यर्थ अभिमान बागून कोण पावन झालं? मला सांगा तुकाराम मला सांगतात. कारण यातीकुळे येथे असे प्रमाण गुणाचे कारण असे अंगी. वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या विचारामध्ये ज्ञानोबाने आता विश्वात्मक देव सांगतात. संतांनी केवळ महाराष्ट्राचा विचार नाही सांगितला, केवळ भारताचं नाही सांगितलं, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती ध्येयकृष्ण पुरवकार आहे. मग आपण हे संत साहित्य एका धर्मामध्ये, एका जातीमध्ये का संकुचित करतोय याचा विचार आपल्याला पडला पाहिजे. म्हणून पूर्वी चांगल्या विचारांची देवाणघेवाण मंदिरातून होते. मंदिर हे चांगल्या विचारांच्या देवाणघेवाणाचा प्रचार आणि प्रसाराचं केंद्र झालं पाहिजे असं मला काय वाटतं. तिथून माणूस बनवण्याची फॅक्टरी तयार झाली पाहिजे असं मला काय वाटतं. मंदिर हे जे ठिकाण आहे ते माणूस संस्कृती त्याचं ते ठिकाण आहे, माणूस बनण्याचं ठिकाण आहे असं मला काय वाटतं. म्हणून पूर्वी राजकारण देवळाच्या उमऱ्याच्या बाहेर होतं. तेच राजकारण मंदिराच्या, त्याच राजकारणाने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. मग देवाला राजकारणासाठी वापरलं. देव असे त्यांना असं वाटायला लागलं की देव आमची खाजगी प्रॉपर्टी आहे, खाजगी मालमत्ता आहे, तो आमचाच आहे. देवाला कोणाला एकाचं नसतो, तो सगळ्यांचाच असतो. कारण तो चराचरामध्ये भरलाय. विठ्ठलच स्थळी भरला, तो भारतात आहे, पाकिस्तानात आहे, सगळ्या देशांमध्ये सगळीकडे तो एकच सत्व आहे. वसुधैव कुटुंबकम ही आपली काय ही परंपरा आहे. म्हणून आणि आता त्या देवाला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून काही लोक धर्म करत नाही तर धर्माच्या नावाने अधर्म करतायत. काय करतायत? अधर्म करतात. तुकोबारा सांगतात, काही लोक धर्माचं भांडण करतात. माया ब्रह्मा ऐसे म्हणती धर्म ठक, आपणा सरीसे लोक नागविले. माया मिथ्या आहे, ब्रह्मसत्य असं सांगायचं आणि स्वतःच्या लाखोच्या करोडोच्या प्रॉपर्टी करायची, आयुष करायची. तुकोबारा म्हणतात की जोपर्यंत आपण आशेची बिबुडी करत नाही तोपर्यंत त्यांनी संन्याशी होऊ नये. आशेची बिबुडी करे आधी, नाहीतर सुखी असावे संसारी, तोपर्यंत काही करू नये. म्हणून तुकोबारा सांगतात की धर्म आहे वर्मांगी, कळले पाहिजे प्रसंगी. ही जी लढाई आहे, धर्म विरुद्ध अधर्म, सत्य विरुद्ध असत्य, नीती विरुद्ध अनित्य, इष्ट विरुद्ध अनिष्ट. म्हणजे आपल्या कोणत्या धर्माचा वंश असेल त्याच्या धर्माचा तो काही चुकीचं करत असेल, काही पाखंडीपणा करत असेल, धर्माच्या नावाने लोकांचं शोषण करत असेल तर त्याला धर्माचे पालन करणे, पाखंड्यांचं खंडन करणं, याचे नाव धर्माचं पालन करणं. संतांचा धर्म कोणता? हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे, नामस्मरणाचं बीज वाढवायचं हा संतांचा धर्म आहे. तुकोबारा सांगतात, तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधर्म. ही संतांची भूमिका आहे. मंदिरातून विचारांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. त्यामुळे अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट येथे दानपेटीचे पैसा, ऑनलाईन डोनेशन, म्हणजे पैसे चोरण्याचे पण किती किती प्रकार आहेत.
याचा विचार आपण करू शकतो. चांदीची चोरी झाली, हा प्रकार घडला. जे जे लोक धर्माचरणाने कायम डंका वाजवत होता ते काय याच्याविषयी बोलले नाही. तुम्हाला प्रश्न पडतो की का बोलत नाही? तुम्हाला सांगतात आशा पद्धत जगाचा दास, ज्याला आशा असते ना तो जगाचा दास. निरपेक्ष वृत्तीने काम केलं तर आपल्याला बोलता येत. म्हणून तो जो प्रकार घडला, दागिने चोरी गेले, चांदीच्या विटाच्या सामान्य लोकांनी 1-1 रुपये दिला होता, कोणी 10 रुपये दिले होते, त्याचा अपहार झाला. लोकांची भावना काय होती की बाबा प्रभू रामचंद्रांच्या कामासाठी द्यायचं आहे, ही निर्मळ भावना होती. कोणाचे कोटी रुपये असतील, कोणाचे 1 रुपये, चुकीच्या मार्गाने कमवलेले पैसे त्यांनी 1 कोटी रुपये देणं आणि जोडवण्या धन उत्तम व्यवहार उदास विचार विचार करी चांगल्या मार्गाने पैसे कमवून त्याने 1 रुपया देणं, कोणाचा आपण श्रेष्ठ मानन, कोणाचं चांगलं मान. त्याच्यामुळे हा जो प्रकार झालाय यामुळे संबंध भारतीयांच्या श्रद्धेचा अपमान झालाय, अवमान झालाय असं मला वाटतं. म्हणून श्री क्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. विशेष म्हणजे कुंपण शेत खाते असा प्रकार. घडलेल्या घटनेचा निषेध करावा एवढा कमी आहे. हे सर्व घडूनही ज्यांच्यावरती दायित्व जबाबदारी आहे ते काहीच करताना दिसत नाहीत. आम्ही या प्रकरणाचा तीव्र निषेध करतो. त्याचबरोबर या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणजेच खजिनदार पूर्वाश्रमीचे किशोर व्यास आणि आताचे गोविंदगिरी महाराज यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी या ठिकाणी करतोय. आणि याची जर दखल घेतली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा या निमित्ताने आम्ही देऊ इच्छितो. तुकाराम महाराज सांगतात, चाकरे वाचून खाणे अनुचित वेतन. महाराष्ट्रातले सामान्य शेतकरी कष्टकरी आपल्या जमीन तशा पद्धतीने वाक्य सगळे सेवा करतात, कष्ट करतात आणि काही उत्तरेचे लोक येतात आणि ते काय सांगतात, फक्त देवाला फुलवा आणि परीक्षेमध्ये काय व्हाल तुम्ही पास व्हाल. मला प्रश्न पडतो, त्यांच्याबरोबर काही सांगितलं असेल का देवाला फुलवा आणि परीक्षेमध्ये पास व्हा? संतांनी सांगितलं असा तेथे साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे ओलेमुळे भीती खडकाच्या आणि अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. सायास केले वाचून ते नाही भविष्यामध्ये काही घालू नये. संतांनी प्रयत्नवादाचा जोरदार पुरस्कार केलेला आहे. मग अशी लोक इथे येऊन महाराष्ट्रात येऊन वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या विरोधात मानवी करून वैचारिक अतिक्रमण करतायत. ते वैचारिक अतिक्रमण आपण काढलं पाहिजे. हे जर अतिक्रमण काढलं नाही, तण काढलं नाही, गवत काढलं नाही तर हे जे काही संत विचार आहेत त्याला जोम धरणार नाही. म्हणून आपण ते अतिक्रमण काढणं एवढा मोठा वारसा आहे, एवढा मोठा वारसा आहे आपला. तो वारसा आपण समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. महाराष्ट्र म्हणजे संत आणि संत म्हणजे महाराष्ट्र. आणि हे गोविंदगिरी महाराज जे आहेत हे सातत्याने वारकरी संतांना कमी लेखतात आणि रामदास स्वामींना मोठं करायचा प्रयत्न करतात. आम्हाला काय रामदास स्वामींविषयी अभ्यास नाहीये. त्यांचा उपासना वेगळी आहे, त्यांचे ग्रंथ वेगळे आहेत, त्यांचं त्यांनी काम करावं. पण आमच्यामध्ये का विनाकारण येऊन मागे तुम्ही पाहिलं असेल की विद्यापीठामध्ये ज्ञानबा तुकाराम ही कार्यशाळा झाली होती. तिथे सुद्धा त्यांनी वारकरी पताक्यावर रामदास स्वामींना आणून बसवलं. बहिणी फडकती ध्वजा हे वैनावी महाराजचं प्रमाण आहे. आणि काय म्हणले, रामदास फडकते ध्वजा. मग हे वैचारिक आक्रमणच आहे. आणि बोलले की गाथा ही स्वतंत्र ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नाही. म्हणजे वारकरी ग्रंथाचा अपमान करताना पण दिसतात. मला असं वाटतं जाणीवपूर्वक होताना दिसत. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कुठेही संकोच पण नाही. व्यापक भूमी आमच्या संतांनी घेतलेली आहे.
महाराष्ट्राचा विचार न करता, भारताचा विचार न करता विश्वाचा विचार केला. संत नरसिंह मेहता महाराज गुजरात, संत मीराबाई महाराज राजस्थान यांनाही एकत्रित करत जोडण्याचं काम संतांनी केलंय. वारकरी विचार हा जोडण्याचा आहे. वारकरी विचार हा विरोधकांचाही द्वेष करायला शिकवत नाही. कोण्याही देवाचा न घडावं मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे ही आमची मुख्य विचारधारा आहे. त्याच्या मत्सराचा ठाव शरीर नसावा, लाभिलेले जीवा दुःख देतो. तुकोबारा सांगतात की दान कोणाला द्यावं, दान कोणाला दिलं पाहिजे? जे गरजवंत आहे, ज्यांना घरी भूक आहे त्यांना आपण जेवण दिलं पाहिजे, ज्यांना तहान नाही त्यांना पाणी दिलं पाहिजे. कारण जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवंत, हा भक्तियोग निश्चित झाला माझा, असं ज्ञानवर असतं. तुकोबार सांगतात अर्थभूता द्यावे दान, खरे पुण्य या नावे. ज्याला खरी गरज आहे, जो निधी पर्सन आहे, त्याला मदत करणं याचं नाव पुण्य. पुण्य परोपकार पापते परपेडा आणि नाही जोडा तुझा ऐसी. पण जी लोक देवधर्माच्या नावाने स्वतःचं दुकान उघडून जर सामान्य लोकांचं आर्थिक शोषण करत असतील, शारीरिक शोषण करत असतील, तर त्याला विरोध आपण हा केलाच पाहिजे. विरोध देवधर्माला नाहीये, तर देवाच्या नावाने ज्याने धंदा काढलाय आणि जे शोषण करतात त्याला आपण काय विरोध केला पाहिजे. म्हणून घेऊ नये तैसे दान ज्याचे धन अभिलाषी. ज्याने चांगल्या मार्गाने धन कमावले, लाविता लावणी विके विकेची केजात आली, त्याचं दान स्वीकारलं पाहिजे. म्हणून विचारांचं दान हे सगळ्यात मोठं असतं. विचारा वाचून न पाहिजे समाधान, अशा पद्धतीचं. आणि तमाम भारतीयांच्या श्रद्धेचा जो अपमान आहे, जो धर्मद्रोह केलाय, संत विचारांचा जे विरोधी मांडणी होती आणि संत विचार जो आहे, आणि ज्यांनी या प्रभू श्रीरामचंद्र तीर्थक्षेत्र भूमी अयोध्या इतर ज्या लोकांची विश्वस्तांची वगैरे निवड केली होती, त्यांनी तमाम भारतीयांची, राम भक्तांची माफी मागितली पाहिजे, असे आम्ही या निमित्ताने सुचवू इच्छितो. रामकृष्ण. एक बाईट करू त्यातले काही फॅक्ट की ही जी म्हणजे जवळपास 1700 कोटीची याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, चोरी झालेली आहे. आता हा आपल्याजवळ आलेला अंदाजित आकडा आहे 1700 कोटी. पण जो 1700 कोटी अंदाजित आकडा आलेला आहे तो ऍक्च्युअल किती असू शकतो याची आपल्याला अजून कल्पना नाही. 17,000 कोटी देखील असेल. कारण 200 विटा 1-1 किलो चांदीच्या या तिथून गायब झालेल्या आहेत. मौल्यवान धातू, मौल्यवान हिरे असतील, बाकी जवाहर असतील, ते सगळे तिथून गायब झालेले आहेत. आता सर्वात महत्वाची गोष्ट काय की कोषाध्यक्षांनी राजीनामा का द्यावा, खजिनदारांनी राजीनामा का द्यावा. कोणत्याही विभागाची म्हणजे तो जो त्यांचा ट्रस्ट आहे त्याची जबाबदारी खजिनदारावर असते, पैशाची निगराणी ठेवणं, त्याचा हिशोब ठेवणं. त्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. कारण त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधींनीच हा गैरव्यवहार केलेला आहे. त्यांच्यापर्यंत काही अमाऊंट जाते नाही जाते ही आम्हाला कल्पना नाहीये. त्यांनी ही चौकशी निरपेक्ष व्हावी. जी एसआयटी नेमण्यात आलेली 3 सदस्यीय एसआयटी आहे त्याच्यावर, तर 3 सदस्यीय एसआयटी व्यवस्थित काम करावं यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा. जर ते याच्यात सामील नाही तर त्यांना राजीनामा द्यायला काहीच अडचण असणार नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा हे आमचं निक्षून सांगणं आहे. जर ते खरंच रामभक्त असतील, सत्यवादी असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. कारण त्यांनी महाराष्ट्रातून बऱ्याच लोकांकडून 10,000 रुपये गोळा करून देखील लोकांना 4-5 हजार लोकांना घेऊन गेले होते अयोध्याच्या उभारणीच्या वेळेस, की तिथले टुरिझमच्या दृष्टिकोनाला. तर हा सगळा हिशोब त्यांनी कधीतरी देणं गरजेचं आहे, कारण ते कोषाध्यक्ष आहे. यामध्ये जे जे लोक दोषी असतील त्यांना कडक